किती वेळ झाला बाई, हा माणूस याचाच आहे बापा. पिऊन घेऊन झोपला का बापा कुठं? किती वेळ झाला, एवढा वेळ झाला तरी याचाच आहे बाई माणूस. माहिती जीव धक 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 करून आला. काय करू बाई मी आता, कसं सीन काय मी त्या माणसाचं देवा. 5-10 मिनिट वेळ पाहिजे अजून आणि मग नाही तर चालली जाईन पाहाले. चल अंग टाकून देतो तो तेवढा वेळ. कामाहून आली बापा आताच. हा माणूस घरी नाही दिसला तर मला टेन्शनच येऊन आलं. दारू पेते तर पेते, भांडणी करते बाहेरच्या लोकांसोबत. घरात तर करते बाहेरही तमाशेच करते. इतकं टेन्शन आहे या माणसाचं, कसंच होईन देवा. अंगठं टाकलं बाई, पण झोप काही येऊन नाही आली. जीवाला नुसतं टेन्शनच आहे, घोर घोर आहे. लग्न झालं तेव्हापासून त्याच्यापेक्षा बरं होतं पहिलंचं. लग्न केलं आणि फालतूची फसली मी. मायबापानं दिलं ना मला बेवडा पाहून. सगळं जीवन माय बेकार करून टाकलं. स्वतःच करा, सगळं स्वतःच पा. किराणा आणत नाही, काही आणत नाही, काहीच नाही. नुसतं माय मागं टेन्शन लावून दिलं. जर असं पाहिलं असतं तर काय झालं असतं. आता मला आयुष्यभराचं भोगा लागून आलं नाही इथं येऊन. आता माझ्या बाप्पाला भोगा लागून आलं काय, मलाच भोगा लागून आलं इथं राहून. कामाली जाय, सगळं पाय, लेकराले पाय, सगळं पाय. सगळं घोर घोर लावून दिला माझ्या जीवाच्या मागं. बिचारी मी पहिले काही काम नाही करू मी एवढे. वावरात नाही जायला लागे, काही नाही जायला लागे. मस्त जीवन होतं माया. आता तर जसं जसं बाप्पा नुसतं माय भाऊ जीवन बेकारच होऊन गेलं. सगळं दुःखच दुःख आहे माझ्या जीवनात. चल बाई जाऊनच पाय तो, घरात बसल्यापेक्षा अजून तिकडे करून भांडणं एखाद्यासोबत. अजून माझ मागं टेन्शन. मारलं गेलं तर नाही त्या माणसाला दवाखान्यात. आणि तो उपट दिमागाचा माणूस आहे. कसं करावं काय करावं काही समजत नाही बाई या माणसाचं. चला आता जाऊनच पाहतो. झाली का रे ती ड्युटी? आलाय का तू ड्युटीहून? काय आले का तू आपल्या घरापच्चा शांताराम बेवडा? त्यानं भाऊ भांडण केलं, तिकडे चालू आहे त्याचं भांडण करणं. मला ठोकला दिले त्या माणसानं. त्याला शिव्या दे, काम नाही धंदा. अरे शिव्या द्यायला पाहिजे कोणाला, काही नाही काही. हा दारू घेतो गुच्चाप दारू पिल्यानं झोपून राहिलं काय होते? तसं नाही चालत त्याला. चालला त्याले बोलन त्याले बोलन, रगगिरी दाखवत राहते. बरं ठोकला त्याला. हा आलो ना, आता येऊनच आलो, घरी जातो म्हटलं. लय थकल्यासारखं वाटून आला आज. लय काम करा लागला आज ऑफिसमध्ये. काही नाही, लय घोळून घेते. प्रायव्हेट आहे तो. तू हे बरं आहे बा, शेतीवाडी आहे त्या घरी. मस्त तू शेतीत जातं जेव्हा जा वाटलं तेव्हा. नाही तर राहिलं घरी. आपल्या मनाचं राज आहे तुझं. मला काय रोज जाच लागते, मन असो का नसो. तू साहेब आहे ना का? मी काय, मला कोणी शेतकरीच म्हणून ना शेवटी. मला कुदय पावडं घेऊन जाच लागते वावरात. तेव्हा मस्त येशी किशीत बसतो ना बा तू. हां तू शांताराम म्हणून आलता ना, हो ना. मला बेवडा आहे बाबा, नुसतं दारूच पिते. घर कसं चालतंय आम्ही त्याचं. त्याचं घर काय, त्याची बायको आहे ना. 2 टाईम जाते कामाले, घरची कामं झोडपते. तिकडून आल्यावर वावरात नुसती 2-2, 3-3 पायरी जात राहते. काय नवऱ्याला घरी बसवलं म्हणून सगळं जास्त दारू पिते बेवडा. हो ना, कधीही जाऊ त्याच्या घरापासून तर नुसता वट्यावर बसला राहते. पाहतच राहते इकडे तिकडे टकर मकर. जसं काही कामधंदा नाही कोणता. घरातल्या घरातही राहते बाप्पा. लाईडा मी घरातच पाहतो त्याला. कधीही गेलं तिकडून तर घरीच असते बसला. आपल्याला वाटतेला कामधंदे नाही काही. तो एक नंबरचा भोकेर आहे कामाच्या नावाचा. बायको एक दिवस घर राहतं, बायकोच्या मागं लागते तो. काही माणूस होय का तो? माणसासारखा माणूस असून घरात बसते ना बैल कामाला पाठवते. काही ढंग आहे काय? अजून दारू पिऊन घेते रिकामा टोळ्यावानाचा. काय करते काय मी? असं पाहिजे का माणूस कसा कामातच पाहिजे. नाही तर रिकामं डोकं ते शैतानचं घर म्हणते ना, तसं टाईप आहे त्याचं काम. ओ गोलू भाऊ, ओ गोलू भाऊ, मागूरचा माणूस दिसला का तुम्हाला? हा दिसला. तिकडे दारू ढोसली अंग लोट आणि भांडण करून आलं त्या माणसासोबत. शिव्या काय दिनाला बेकार बेकार. अजबच माणूस आहे. त्याच्या वाटीही नाही गेला तो. काही नाही नुसतं त्याच्यावरच भिडलाय. ठोकू का काय करू? त्याने याला चांगला जबळ ठोकला. काय करू बापा या माणसाचा. माझ्या डोक्याला तर ताप आणला. घरचे कामं करा, दारचे कामं करा, आणि अजून यालाही पार या लागते बेवड्या वानाचा. कधी सुधरण काय माहीत. जाऊ द्या ते तुम्ही. सांगा बरं मला ते कुठं आहे तर. सांगा बरं तुम्ही कुठं आहे तर ते. हां तो काय, तो स्टँडवर आहे त्या माणसासोबत भांडण करून आला. मी चाललो आलो शेवटी. काय करता? मी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला 2-3 वेळा. तो मावरच रग गेली दाखवे.
मला काही नाही बा, आपल्याला काय करा तिचं ते करू दे, मला भांडण यायचं. मी गेलतो 1-2 वेळा त्याइले, थांबवलं मी त्याले, तो काही आहे की नाही. मग काय करणार आहे आपण. जा बरं तुम्ही लवकर, अजून तोंड घेऊन फोडून घेईन तर तुम्हालाच अजून दवाखाना घेऊ करा न्याय लागून. जा लवकर. हां जातो ना, मी रिकामीच आहे. किती दिवस झाले? अबे तुला सूत तरी आहे काय? कधी पैसे दिले विचारून आला? त्याच दिवशी दिले, मागच्या बुधवारी आलता ना, बाजाराच्या दिवशी पैसे मागाले मले. अरे दल्लेच नाही द्या माझे पाहिजे. माझ्या काय हरामाचे पाहिजे आहे का? कामाचे पैसे मागणार मी तुले बाबू. अबे शांताराम, त्या लय दारू पिली आहे तुले, तुझ्या तोली चालला तरी तुले ध्यान नाही आहे. जाऊ दे, उद्या बोलतो, आज काही बोल नको तू माझ्यासोबत. हां मला सगळं ध्यान आहे. तू नको शिकू मला इथं कायदे कानून. तू बाबू पहिले पैसेच नाही दिले मला. त्या जास्त तू रगगिरी दाखवतो ज्याला त्याले. मी नाही आहे का ती रगगिरी. हे पाय शांताराम, मी त्यासोबत सरक्यानं बोलणार, तू बोलू नको माझ्यासोबत जास्ती ना अगाऊचा, नाही तर ठोकतच बसन. मला वाटते तू दारू पेला आहे म्हणून मी बोलून नाही आलो, सरक्याशी देणं राहून आलो, तर तू जास्त जास्त बोलणार. रग गेली की गेली करणार माया. तू जसाही भाजल्यावर करतो. तुला माहितलं मस्ती चालली आहे गुरमी तुले पैशाची. मी बेवडा असन, मी गरीब असन तरी मी तुले धावत नाही आज. तूच जास्त माजल्याने बोलणारा, लय वेळचं ऐकून आलं मी तुझं. चल हय तिकडे. तू मुझे घर लगा के देख. बे बेवड्या, आता तरी सुधार ना, एक खाल्ली तरी. तू माझी कलर बघू आला. मी तुले सगळ्यांना पैसे मागून आलो का? अरे किसना, त्याच्या मागून तू लागू नको. तो दारू पिलाय. राहू दे आता, जाऊ दे, पडला तो आता. जास्त त्याच्या मागू नको लागू. नाही ना काका, मी लय वेळचं तो बोलून आला मला. मी बोलूनच नाही आलो, मला माहिती तो दारू प्याला आहे म्हणून, पण तो जास्तच बोलून आला म्हणून दिल्ली एक लगावून चांगला पाय ना कसा पडला बेवड्या वानाचा. हो शांता वहिनी, इथंच आहे शांताराम भाऊ, या इकडे. इथं वाटते हा माणूस बाप्पा, दारू पिऊन सगळं गाव जमा केलं. भांडणच करायचं आहे नुसतं. दारू पिलं का भांडण, दारू पिलं का भांडण. आता कोणासोबत केलं काय माहीत. हे बाई, मी की तुमच्या माणसासोबत पहिले बोललो नव्हतो. तुमचा माणूसच मला शिव्या द्यायला लागला, गो गो बोलायला लागला. मग दिली मी एक लावून, पडला आता जाऊन, पसरला आता. हा भाऊ, तुमचं काही चुकलं नाही. हा माझा माणूस आहेच तसा. दारू पिला का मला ठोकते. आता इकडे भांडण केलं, आता झोपले आहे. जिथं जाईन तिथं लाज आणते जीवाले. जाऊ द्या, तुम्हाला त्रास झाला असन तर मी माफी मागतो. जाऊ द्या. नाही हो बाई, तुम्ही काय माफी मागता बेवड्याच्या बाई. मला माहीत आहे बेवडा कसा आहे तो, कुठेही भांडणच करत राहते कसंही. हो शांता, जाय तू घरी. मी ह्या पोट्ट्याच्या हातानं त्याला घेऊन यायला लावतो घरी. डायरेक्ट गाडीतच टाकतो त्याला. थोडला दूर आहे बाबा, त्याच्याकडून चालणं होत नाही आता, तर तसंच करावं लागेल. मग जाय तू. माये पैसे पाहिजे. हा बेवड्या, तुला पैसेच पाहिजे का म्हणा धंद्याचा. बेवड्याशाही बेवडा पिऊन लोयाले सांग गल्ली गल्लीनं. काका आणून दे जा, मग मी आता समोर जातो. आणून दे जा बापा. ह्या माणसानं तर मला नुसता काव आणून टाकला जिंदगीचा सगळ्या. पहा बरं बाई, किती लोक जमा केले ह्या माणसानं. स्टँड होय का कुठेही चल. मग जशी काय माझ्या जीवाला लाज शरमच नाही आहे. या माणसाच्या बाई तर मला कुठेही जावं लागते.